मी मारुती शंकर तरसंदेकर, दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालय पेठ वडगाव या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। यापूर्वी कल चाचणीचं महत्त्व सांगण्यासाठी मी 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत। पहिल्यामध्ये कल चाचणी आणि अभिक्षमता चाचणीचं महत्त्व समजून दिलेलं आहे। दुसऱ्या भागामध्ये मुलांना समजावून घेणं, आपल्या चांगल्या विचाराचे महत्त्व आणि तुम्हाला आपल्या मुलांच्यामध्ये कोणत्या अभिक्षमता लागतात या अभिक्षमतेविषयी माहिती दिलेली आहे। आता भाग 3 मध्ये आता पाठीमागे मी तुम्हाला संगणक क्षेत्रामध्ये हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किलची माहिती दिलेली होती। हार्ड स्किल म्हणजे संगणकाचे पार्ट दुरुस्त करणे, सॉफ्ट स्किल म्हणजे संगणकामध्ये नवीन एखादा प्रोग्राम भरणे। आपल्याला हार्ड स्किलविषयी म्हणजेच अभिक्षमता, या अभिक्षमतेविषयी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। याबरोबर आता या तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सॉफ्ट स्किल कोणते आहेत आणि या सॉफ्ट स्किलविषयी जी माहिती आहे ही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याला सॉफ्ट स्किल हे कुठल्या शाळेत शिकवली जात नाहीत, हे स्वतः आपण शिकलं पाहिजे। याचा उपयोग तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी होतोय, तसंच तुमचं जे पर्सनल लाईफ आहे या पर्सनल लाईफसाठी सुद्धा या सॉफ्ट स्किलचा उपयोग होतो। सॉफ्ट स्किलमुळे तुम्हाला विपरीत परिस्थिती जर निर्माण झाली, यामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला धैर्य निर्माण होतं। शांतीने समस्या सोडवण्यासाठी या सॉफ्ट स्किलचा तुम्हाला उपयोग होतो। सॉफ्ट स्किल तुम्हाला या बाहेरचं जे वातावरण आहे सर्व वातावरणापासून तुम्हाला बाजूला ढकलतं, तुम्हाला योग्य असं वातावरण निर्माण करतं। आजच्या परिस्थितीत मुलांच्या मनामध्ये हे सॉफ्ट स्किल असणं हे गरजेचं आहे। या सॉफ्ट स्किलमधले जे काही भाग आहेत, सॉफ्ट स्किल कोणती आहेत याविषयी मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही बोलत असताना, चालत असताना, वागत असताना, समजा तुम्ही स्पर्धा परीक्षा दिलेल्या आणि स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तुम्ही त्या मुलाखतीच्या वेळेला तुम्ही कसं बोलता, कसं बसता हे समोरचे व्यक्ती सर्व न्याहाळत असतात। तुमचे हावभाव काय आहेत, तुमचं बसायची पद्धत कशी आहे, चालण्याची पद्धत कशी आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे का, म्हणजे हे सर्व जे परीक्षण आहे हे परीक्षण हे समोरील बसलेली मंडळी तुमचं करत असतात। म्हणून तुमचं जे सॉफ्ट स्किल आहे बॉडी लँग्वेज, ही बॉडी लँग्वेज तुमची चांगली असणं या ठिकाणी गरजेचं आहे। याबरोबर तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुमच्यामध्ये संवाद कौशल्य पाहिजे। आणि हे जे संवाद कौशल्य आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला प्रोफेशनल लाईफसाठीच नाही, तुमच्या पर्सनल लाईफसाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण संवाद कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही इतरांचे मनं जे असतात ते मनं चांगल्या प्रकारे जिंकू शकता। योग्य जागी योग्य भाषा तुम्हाला वापरता येते, आपले विचार तुम्हाला लोकांना पटवून देता येतात। म्हणून हे कम्युनिकेशन स्किल जे आहे हे कम्युनिकेशन स्किल तुमच्यामध्ये असावं। याबरोबर इतरांच्याबरोबर तुम्ही बोलत असताना या ठिकाणी तुमचे आय कॉन्टॅक्ट पाहिजे, डोळ्यात डोळे घालून तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे। त्यामुळं तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे ह्या आत्मविश्वासाची या ठिकाणी जाणीव होते। याबरोबर समोरच्या व्यक्तीवर आपण आपल्या डोळ्याच्या साहाय्यानं प्रभाव पाडू शकतो। म्हणून हे आय कॉन्टॅक्ट हे सॉफ्ट स्किल आहे, हे सॉफ्ट स्किल तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे। याबरोबर कोणतीही माहिती असेल तुम्ही ध्यान देऊन त्या ठिकाणी ऐकली पाहिजे, लोकांचे विचार तुम्ही काळजीपूर्वक ऐकले पाहिजेत, दुसऱ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्यांचे विचार काळजीपूर्वक ऐकून त्यांच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिली पाहिजेत। म्हणजे हे जे सॉफ्ट स्किल आहे हे सॉफ्ट स्किल तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे। याबरोबर आपण लोक आपल्याशी बोलताना त्यांचं स्पष्टपणे ऐकून घेतलं पाहिजे। लोक ज्यावेळी आपल्याशी बोलतात त्यावेळेला त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असावा।
लोकांना उत्साहित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। मोठ्या नेत्यांनी असं जे मोटिवेटर हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य सॉफ्ट कौशल्य आपल्या अंगामध्ये बांधलं तर आपण सर्वांना प्रोत्साहित करू शकू। याबरोबर पुढील जे कौशल्य सॉफ्ट स्किल आहे हे डेलिगेशन, दुसऱ्याकडून आपण काम करून घेणं। कोणतंही काम असेल आपण एकटा करू शकत नाही। तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरामध्ये असाल, कुठेही असला तर तुम्ही घरातील सर्व कामं करू शकत नाही किंवा ऑफिसमधली कामं तुम्ही सर्व करू शकत नाही। दुसऱ्याकडून ती कामं करून घेतली पाहिजे। दुसऱ्याकडून कामं करून घेण्यासाठी तुमच्याकडं दुसऱ्यांना कामं सांगणं, त्याच्याकडून काम करून घेणं, हे जे सॉफ्ट स्किल आहे हे सॉफ्ट स्किल असणं हे गरजेचं आहे। समजा कॉलेजचे विद्यार्थी असतील, आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही सॉफ्ट स्किल असणं हे गरजेचं आहे। यामध्ये जे सॉफ्ट स्किल असतात हे टीमवर्क, मुलांनी एकत्र बसून या ठिकाणी काम करणं हे गरजेचं आहे। कारण एकत्र बसून दुसऱ्यांची जी मतं असतात ते दुसऱ्यांचे विचार आपण ऐकून घेतले पाहिजेत। माझं तेच खरं न म्हणता इतरांचे विचार तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्या। आणि हा जर हे कौशल्य तुमच्या अंगामध्ये जर पाणवायचं असेल, तुमच्या अंगामध्ये जर रुजवायचं असेल, तर खेळ किंवा इतर समूहाचे जे कार्यक्रम असतात या इतर समूहाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करा। समजा काही समस्या असतील, या समस्यातून तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर आता समस्या आपल्याला समजा शिक्षणासाठी बाहेर घर सोडून आपल्याला बाहेर जावं लागतं, हे सुद्धा म्हणजे ह्या समस्येची सुरुवात आहे। म्हणजे असं ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। आपल्या अंगामध्ये धैर्य पाहिजे आणि धैर्यानं त्या समस्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा। म्हणजे असं केलं तर तुम्ही तुमचे जे समस्याविषयी समाधान आहे याच्यावर तुम्ही मात करू शकता। जी काही तुम्हाला शिक्षणासाठी समजा तुम्हाला बाहेर पडावं लागलं, जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीवर तुम्ही या ठिकाणी मिळतं जुळतं घ्या। नवीन संकटांना सामोरं तुम्ही गेला पाहिजे। संकट कायमस्वरूपी टिकत नाहीत। समजा आता एखादं काही संकट तुमच्यावर आलं असेल, एक ठराविक कालावधीनंतर समजा मोठं एखादं संकट आलं असेल, तर मोठं संकट आल्यानंतर जी लहान लहान संकट असतात ती सर्व संकट आपण विसरून जातो। आपल्यामध्ये मुलांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता पाहिजे। आणि समजा तुम्ही नोकरीसाठी गेला आणि नोकरीसाठी गेल्यानंतर ज्यांच्या अंगामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते त्या मुलांना नोकरीसाठी प्राधान्य दिलं जातं। म्हणजेच यासाठी तुमच्या मनामध्ये जे नेतृत्व क्षमता आहे, नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये असणं हे गरजेचं आहे। यासाठी तुम्ही ज्या दुसऱ्यांचे जे कार्यक्रम जे निवडणुका असतात या निवडणुकीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता। त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास वाढतो। निवडणुकीमध्ये जिंकणं हारणं हा भाग वेगळा आहे, परंतु समजा तुम्ही निवडणुकीमध्ये उभा राहिला तर तुमचा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्यामुळं तुमचं नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे ही नेतृत्व करण्याची तुमची क्षमता वाढते। समजा परस्पर मदत करण्याचं कौशल्य, यामध्ये जास्तीत जास्त उपयोग समजा इतरांच्या बरोबर तुम्ही समजा मदत केली, त्यांच्याबरोबर संवाद साधला, याचा परिणाम तुमच्यामध्ये परस्पर जे कौशल्य आहे हे कौशल्य तुमचं वाढतं। इतरांची तुम्ही काळजी घेता, हे या ठिकाणी समाजामध्ये ही बातमी पसरते। सर्वजण आपला निरोप घेऊन सोशल मीडियावर या ठिकाणी टाकतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे जे कौशल्य आहे हे कौशल्य तुमच्यामध्ये येतं।
हे कौशल्य जर समजा तुम्हाला सुधारायचं असेल, हे विचार सर्वांना तुम्ही प्रभावित केलं पाहिजे. तुमच्या विचाराच्या सहाय्याने सर्वांना प्रभावित केलं पाहिजे. सर्वांना तुमचे विचार पटवून दिले पाहिजेत. आणि यामुळं हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य तुमच्या अंगामध्ये भिनू शकतं, बाणवू शकतं. रचनात्मक कौशल्य, रचनात्मक विचार म्हणजे काल्पनिक विचार. हे काल्पनिक विचार फक्त महत्त्वाचे नाहीत. आपल्याकडे नवे विचार आहेत. योग्य वेळी योग्य विचार करणं हे गरजेचं आहे. आपला समजा प्रतिस्पर्धी असेल, त्याला सफलता प्राप्त करण्यासाठी, त्या स्पर्धकावर मात करण्यासाठी आपल्याकडे हे जे काल्पनिक विचार आहेत, हे काल्पनिक विचार असणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपले विचार आपण या ठिकाणी दुसऱ्यांना पटवून दिले पाहिजेत. भाषेचं आपल्याला उत्तम ज्ञान पाहिजे. आपल्यामध्ये उत्तम संवाद कौशल्य पाहिजे. याच्या साहाय्यानं तुम्ही जे काल्पनिक विचार आहेत, हे काल्पनिक विचार आपण या ठिकाणी आपल्या अंगामध्ये बाणवू शकतो. हे विचार जर समजा तुमच्या अंगामध्ये नसतील, तर हे विचार आपल्या अंगामध्ये मुलांनी कसे आणायचे? तर या ठिकाणी ज्या लेखन क्षमता, ज्या निबंध स्पर्धा असतात, त्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन या लेखन क्षमतेच्या साहाय्यानं आपण ह्या काल्पनिक विचार जे असतात, हे काल्पनिक विचार आपल्या अंगामध्ये बाणवू शकतो. आता समजा एखाद्या वेळेचं बंधन पाळणं, जीवन आता गतिशील झालेलं आहे आणि त्यावेळेला वेळेचा सदुपयोग करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही आता कॉलेजमध्ये गेला आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेळेचं महत्त्व या ठिकाणी समजत नाही. म्हणून आपण या ठिकाणी वेळेचं महत्त्व जाणून घेणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे समजा वेळेचं महत्त्व तुम्हाला जर सुधारायचं असेल, तर तुम्हाला जी गरज आहे, हे गरज ही शोधाची जन्य आहे असं म्हणतात. तुम्हाला गरज काय आहे, गरजेनुसार आपण या ठिकाणी जे नवनवीन आपल्याला जे माहिती पाहिजे आहे, ही माहिती आपण मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. विश्लेषणात्मक विचार, दूरगामी विचार, आजच्या परिस्थितीपुरता विचार करून या ठिकाणी उपयोगाचं नाही. आपल्याला दूरचे जे विचार आहेत, हे विचार करणं या ठिकाणी दूरगामी विचार करणं हे गरजेचं आहे. कारण प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करणं, समजा प्रत्येक मुद्द्याचं तुम्ही विश्लेषण केलं तर त्याचा दूरगामी परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तुम्ही जास्तीत जास्त विचार करा, चिंतन करा आणि जास्तीत जास्त विचार केला तर तुम्ही जो मार्ग आहे, हा मार्ग या ठिकाणी चांगला निवडू शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जितका तुम्ही जास्त विचार कराल, तितकं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. याचा परिणाम भविष्यामध्ये चांगला घडू शकतो. अति विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं हे गरजेचं आहे. आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी हे अतिविचार हे आपल्याला मदत करत असतात. आपला योग्य चांगला विचार जगात वेगळी दुनिया निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता समजा हे चांगले विचार, समजा एखादा विद्यार्थी चांगला विचार जास्त करत नाही. चांगला विचार म्हणजेच या ठिकाणी त्या जास्तीत जास्त विचार करणं, फक्त विचार करणं नव्हे, जास्तीत जास्त विचार करणं. हा समजा एखादा मुलगा करत नसेल तर प्रत्येक गोष्ट आपण गांभीर्याने घेतली की आपल्याला जास्त विचार करण्याची सवय लागते आणि त्याच्यामुळं मानसिक जे स्वास्थ्य आहे, हे मानसिक स्वास्थ्य आपलं या ठिकाणी चांगलं चांगलं राहू शकतं. यासाठी ज्या काही जीवनामध्ये कॉलेजमधल्या ज्या घटना असतील, घरामधल्या काही घटना असतील, ह्या सर्व घटना ज्या असतात, या घटना तुम्ही गांभीर्याने घेणं हे गरजेचं आहे. सामंजस्य क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे.
समान विचाराचे लोक तुम्हाला काही भेटणार नाहीत. तुमचं सर्व ऐकून घेणारे सर्व तुम्हाला भेटणार नाहीत. भिन्न विचाराचे लोक तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि भिन्न विचाराचे लोक भेटल्यानंतर त्यांचे स्वभाव हे वेगवेगळे असणार आहेत. आणि त्या वेगवेगळ्या स्वभावांच्या लोकांच्या बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. म्हणून तुमच्यामध्ये सामंजस्य, सर्वांना समजावून घेण्याची जी क्षमता आहे, हे सॉफ्ट स्किल तुमच्या अंगामध्ये असणं हे गरजेचं आहे. यासाठी तुम्ही इतरांचे विचार शांतपणे ऐकून घेतले पाहिजेत. या विचारावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. आणि चिंतन केलं असता तुम्हाला त्यांचे जे विचार असतात हे विचार या ठिकाणी समजले जातील. आता हे सॉफ्ट स्किल जे आहे, या सॉफ्ट स्किलमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला डिग्री ही महत्त्वाची नसते. डिग्रीबरोबर तुम्हाला जे काही तुम्हाला अभिक्षमता सांगतो आहे किंवा हे सॉफ्ट स्किल सांगतो आहे, हार्ड स्किल सांगतो आहे, हार्ड स्किल तुमच्या अंगामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. याबरोबर हे सॉफ्ट स्किल जर तुमच्या अंगामध्ये असेल तर तुम्ही काम चांगल्या प्रकारे करू शकाल. हार्ड स्किल असेल तर जेमतेम तुम्ही काम करू शकाल. त्याच्यामध्ये त्या कामावर आपली जी छाप आहे ही छाप तुम्ही सॉफ्ट स्किलच्या साहाय्याने पाडू शकता. आणि म्हणून या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी तुम्हाला डिग्रीपेक्षा इतर जे गुण असतात हे इतर गुण या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आणि विवेकी विचारपूर्वक आपण या ठिकाणी कोणताही निर्णय घेतला पाहिजे. गंभीर विचार करण्याची तुम्हाला सवय पाहिजे. आणि याच्यामुळं तुम्ही एक विवेकी जो निर्णय आहे हा निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. गंभीर विचारवंत काम करण्याचं नवीन आणि चांगलं मार्ग शोधतात. कंपनीला किंवा ग्राहकांना या सर्वांना आम्हा सर्वांना ज्या काय आपल्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यावर आपण सर्वजण भर देतो. जे कर्मचारी परिस्थितीला जुळवून घेऊन गतिमान होतात त्यांना या ठिकाणी ते भावी आयुष्यामध्ये प्रगती चांगल्या प्रकारे करू शकतात. यासाठी विविध ज्या पद्धती असतात, विविध जे दृष्टिकोन असतात, हे दृष्टिकोन तुम्ही या ठिकाणी वापरण्याची गरज आहे. आता ह्या जो काही दृष्टिकोन असतात हे दृष्टिकोन तुम्हाला शाळेत काय शिकवले जात नाहीत. किंवा सॉफ्ट स्किल असतात ते सॉफ्ट स्किल हे सुद्धा शाळेत कुठं काय शिकवले जात नाही. हे तुम्ही तुमच्या अनुभवातून तुम्ही ते शिकायचं आहे. काही नोकऱ्यामध्ये इतरापेक्षा कौशल्याला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. सर्जनशीलता तुमच्यामध्ये असेल तर या ठिकाणी सर्जनशीलता एक तुमच्या अंगामध्ये असणारी एक वेगळी अशी एक संपत्ती आहे. ही संपत्ती तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे जोपासली पाहिजे. नाविन्यपूर्ण सर्जनशीलता म्हणजे नाविन्यपूर्ण घटना. तुम्ही नवीन काहीतरी केलं पाहिजे. आणि नवीन काहीतरी तुम्ही केलं तर तुमची जी छाप आहे ही छाप त्या ठिकाणी तुम्ही ज्या कंपनीमध्ये कामाला असाल त्या वरिष्ठांच्यावर पडते. आणि याचा फायदा तुम्हाला नोकरीमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. भावनिक बुद्धिमत्ता. आता भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपल्या स्वतःच्या भावना जाणणं महत्त्वाचंच आहे. याबरोबर इतरांच्या भावना जाणणं महत्त्वाचं आहे. मग सर्वांचे दोघांचे समजा आपल्या भावना आपल्याला समजल्या, इतरांच्या भावना समजल्या, त्यामुळे विचाराची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपल्या क्षमता जे तर्कसंगत विचार आहेत, समविचारी आपण आहे का नाही हे या ठिकाणी आपल्याला या भावना जाणल्यामुळे या ठिकाणी लक्षात येतं. याबरोबर या ठिकाणी काही जे समजा तुमच्या अंगामध्ये डिझाईन कौशल्य असेल, ग्राफिक, वेब, विपणन, जाहिरात, अभियांत्रिकी, बांधकाम या क्षेत्रामध्ये तुम्हाला हे जे डिझाईन जे कौशल्य आहे हे डिझाईन कौशल्य या ठिकाणी गरजेचं आहे. संगणक क्षेत्रामध्ये स्मरणशक्ती लागते, काल्पनिक विचार लागतात. आणि संगणक क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करत असताना
दीर्घकाळ काम करण्याची तुमची सवय पाहिजे. आता या ठिकाणी काही सॉफ्ट स्किलचा भाग हा मी तिसऱ्या भागामध्ये सांगितलेला आहे. आता या ठिकाणी मी थांबतो आणि पुढील भागामध्ये राहिलेला जो सॉफ्ट स्किलचा भाग आहे हा सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.